नमस्कार मित्रांनो, कसे आहात? पुन्हा तुमचं एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस मॅनेजमेंटमध्ये स्वागत आहे. मी संदीप. मराठी मुलांच्या एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या कॉन्सेप्ट आहेत त्या क्लिअर व्हाव्या यासाठी हा छोटासा प्रयत्न. एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस हा काही रूल्स अँड रेग्युलेशननुसार चालतो. मग त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशनचे कॉन्सेप्ट, त्यांची अंडरस्टँडिंग मराठी मुलांची परफेक्ट व्हावी यासाठी हा मराठी मुलांसाठी खास व्हिडिओ बनत आहे. माझा प्रयत्न आहे प्रत्येक आठवड्याला एक एक्सपोर्ट इम्पोर्ट मधलं टॉपिक घेऊन त्याचं पूर्णपणे एक्सप्लेन करून मराठी मुलांना समजावं, जेणेकरून त्यांचं एक्सपोर्ट इम्पोर्ट फील्डमधलं प्रोफेशनल लाईफ चांगल्या प्रकारे चालावं. तर मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक डिस्कस करणार आहोत, मर्चंटिंग ट्रेड. आता मर्चंटिंग ट्रेड म्हणजे काय, तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगायचं तर याला ट्रेडिंग म्हणतात. यामध्ये जो मेन ट्रेडर असतो, मर्चंटर असतो, इंटरमिडिएटरी असतो, तो स्वतः माल बनवत नाही, एकाकडून घेतो दुसऱ्याला विकतो. हा शॉर्ट फॉर्म मध्ये मर्चंटिंग ट्रेडिंगची कॉन्सेप्ट झाली. पण ही एवढी शॉर्ट नाही आहे मुलांनो. त्याच्या मागे भरपूर रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, ते तुम्हाला फॉलो करावे लागतात. आता मर्चंटिंग ट्रेडिंग करणारे म्हणजे ट्रेडिंग करणारे मोस्ट ऑफ द ऑफिसेस कुठे आहेत? दुबईला आहेत, लंडनला आहेत, सिंगापूरला आहेत, हाँगकाँगला आहेत. जिथे वर्ल्ड फायनान्शियल कॅपिटल जिथे ज्या शहरामध्ये आहे तिथे जास्त करून ट्रेडिंगचा बिझनेस जातो आणि चालतो, आणि ट्रेडिंगचे ऑफिसेस आहेत आणि मोठमोठे ट्रेडिंग कंपन्या मार्केटमध्ये आहेत. पण तुम्हाला जर इंडियामधून ट्रेडिंग करायची असेल तर तुम्ही डेफिनेटली करू शकता. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ऑफिसेस खोलायची गरज नाही आहे, कारण इथे ऑफिसेस खोलायच्या मध्ये फार मोठा खर्च आहे. स्टाफ कॉस्ट, सॅलरीज इथल्यापेक्षा तिप्पट आहेत. मग तुम्हाला ऑफिस घ्यावं लागेल, इन्फ्रास्ट्रक्चर घ्यावं लागेल, किंवा रेंटवर ऑफिस घ्यावं लागेल. मग इलेक्ट्रिसिटीचा खर्च आहे, मेंटेनन्सचा खर्च आहे. एवढे सर्व ॲडिशनल खर्च फक्त ट्रेडिंग बिझनेससाठी तुम्हाला करावे लागतील. प्लस फॉर एक्झाम्पल दुबईमध्ये गेलात तर वॅट आहे ट्रान्झॅक्शनवर, पण इंडियामध्ये हे एक्सपोर्ट ट्रान्झॅक्शन ट्रीट केले जाणार, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही. म्हणजे तुम्ही बाहेर गेला तुम्हाला टॅक्स पण पे करायचं आहे. म्हणजे माझं थोडक्यात म्हणणं हे आहे की तुम्हाला जर मर्चंटिंग ट्रेड करायचं आहे, ट्रेडिंग करायचं आहे, तर तुम्हाला दुबई, लंडन, सिंगापूर इथे ऑफिस करण्याची काही गरज नाही आहे. हां, डेफिनेटली तिथे फायनान्शियल कॉस्ट कमी आहे, पण इंडियामध्ये पण सेम फायनान्शियल कॉस्ट, ऑलमोस्ट कॉस्टमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. त्यामुळे तुम्ही जे एक्झिस्टिंग ऑफिस आहे इंडियाचं, तुमचं एक्सपोर्ट इम्पोर्टचं ऑफिस आहे, तेच ऑफिस वापरा आणि तुम्ही ट्रेडिंग करा, म्हणजे मर्चंटिंग ट्रेड ट्रान्झॅक्शन करा. त्यासाठी तुम्हाला वेगळे रजिस्ट्रेशन काही करावे लागत नाहीत. जे तुमचे एक्सपोर्ट इम्पोर्टचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत तेच इनफ आहेत. ओके मित्रांनो, आणि हे मर्चंटिंग ट्रेड ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला नवीन RBIची गाईडलाईन्स आली आहे, ती 23 जानेवारी 2020 मध्ये पब्लिश झाली आहे गाईडलाईन. त्यानुसार मर्चंटिंग ट्रेडमध्ये काय करावं लागेल, काय नाही करावं लागेल हे तुम्हाला समजवणार आहे. मित्रांनो, आता आपण डिटेलमध्ये जाऊ. MTT म्हणजे काय, म्हणजे मर्चंटिंग ट्रेड ट्रान्झॅक्शन म्हणजे काय. In Indian context, the trade is called merchanting trade when the supplier of the goods will be resident in one foreign country. याचा अर्थ काय, जो माल देणार आहे, सप्लायर आहे, ज्यांच्याकडून तुम्ही माल घेणार आहात, तो इंडियामध्ये बेस नाही पाहिजे, तो इंडियाच्या बाहेर पाहिजे. ओके. सेकंड पॉइंट, द बायर ऑफ गुड्स विल बी रेसिडेंट इन अनदर फॉरेन कंट्री. म्हणजे जो बायर आहे, ज्याला तुम्ही माल विकणार आहे, जो माल घेणार आहे, तो पण इंडियामध्ये नसावा, तो पण दुसऱ्या एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये बेस असावा, त्याची कंपनी दुसऱ्या फॉरेन कंट्रीमध्ये असावी. थर्ड पॉइंट, द मर्चंट. मर्चंट म्हणजे कोण, तुम्ही जो दुसरे एकीकडून माल घेणार आणि दुसरीकडे माल विकणार आहे. द मर्चंट ऑर इंटरमिडियरी विल बी रेसिडेंट इन इंडिया. म्हणजे तुम्ही इंडियामध्ये बेस असावं, तुमचं ऑफिस असावं इंडियामध्ये, तुमचं ऑफिसचं रजिस्ट्रेशन केलेलं असावं, मग तुम्ही इंडियामध्ये बेस असावे. ओके. या 3 पॉइंट तुम्हाला समजले मर्चंटिंग ट्रेडचे. इन सिंपल टर्म, मर्चंटिंग ट्रेड इज वन
which involves shipment of goods from one foreign country to another foreign country involving an Indian intermediary. Hence, it is called a intermediary trade MTT. चला आपण आता थोडं ग्राफिक्सच्या माध्यमातून शिकून घेऊ. आता मित्रांनो आपण बोललो होतो जसं ग्राफिकच्या माध्यमातून शिकू. हे बघा मर्चंट और इंटरमिडियरी हे तुम्ही इथे असणार इंडियामध्ये. तुमची कंपनी सी आहे. ही कंपनी सी मलेशियातून गुड्स घेते. ओके कंपनी ए आणि विकते कोणाला USA मध्ये कंपनी बी ला. ओके तुम्ही याला ऑर्डर प्लेस केली मलेशिया कंपनी ए ला. कंपनी ए ने माल बनवला. मग तो इम्पोर्ट डॉक्युमेंट बनवणार आणि हे तुम्हाला पाठवणार. हे तुमच्या इंडियाच्या बँकेमध्ये डॉक्युमेंट येणार. ही तुमची इंडियाची ते बँक. ओके डॉक्युमेंट आल्यानंतर तुम्ही इम्पोर्ट पेमेंट करणार कंपनी ए ला. ओके आता इथे डॉक्युमेंट आल्यानंतर तुम्ही सर्टन डॉक्युमेंट चेंज करणार. फॉर एक्झाम्पल इनवाइस तुम्ही इथे $100 मलेशियातून बाय केलं तर $100 USA ला विकणार नाही कारण तुम्हाला मार्जिन पाहिजे. ओके तर मग सपोज $100 इनवाइस आलं तर मग तुम्ही USA कंपनीला बी कंपनीला बनवताना $110 इनवाइस बनवणार. आणि नंतर डॉक्युमेंट कंपनी बी ला गेल्यानंतर तो एक्सपोर्ट पेमेंट करणार. अदरवाइज बी कंपनी सी कंपनीवर LC ओपन करणार. ओके तुम्ही बॅक टू बॅक LC ए कंपनीवर ओपन करणार फॉर प्रोक्युरमेंट ऑफ गुड्स. आता या डायग्राम मध्ये या ग्राफिक मध्ये तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर मलेशियातून शिप निघाली गुड्स निघाले ते डायरेक्ट USA ला चालले आहेत. ते इथे इंडियामध्ये येत नाही आहेत. तर मर्चंटिंग ट्रेडमध्ये हेच होतं. मटेरियल सप्लाय कंट्रीतून निघतं आणि कस्टमर कंट्रीला डायरेक्ट जातं. ते इंडियन कस्टममध्ये किंवा इंडियन बोर्डवर येत नाही इंडियन पोर्टवर. ओके हे ओव्हरऑल पिक्चर आहे मर्चंटिंग ट्रेडचं. आता त्याच्या गाईडलाईन्स आहेत ज्या RBI ने इश्यू केल्या आहेत कारण यामध्ये कस्टम इन्व्हॉल्व नाही आहे बघा. त्यामुळे याचा सर्व कंट्रोल हा RBI कडे असतो आणि RBI कसं करते तुमच्या बँक थ्रू तुम्हाला एक्सपोर्टरला आणि इम्पोर्टरला कंट्रोल करते. तर RBI ची गाईडलाईन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर डुईंग द मर्चंटिंग ट्रेड ट्रान्झॅक्शन. चला मित्रांनो मग आता आपण RBIच्या ज्या लेटेस्ट गाईडलाईन्स आहेत 23 जानेवारी 2020 ला ज्या इश्यू केल्या आहेत मर्चंटिंग MTT साठी ते आपण वन बाय वन त्याचा अर्थ समजून घेऊ की ज्यामुळे आपल्या कामामध्ये किंवा डॉक्युमेंटेशन मध्ये कोणत्याही अंडरस्टँडिंग मध्ये प्रॉब्लेम येऊ नये. ओके तर पहिली कंडिशन आहे फॉर ट्रेड टू बी क्लासिफाईड ॲज मर्चंटिंग ट्रेड गुड्स अक्वायर्ड शॅल नॉट एंटर द डोमेस्टिक टॅरिफ एरिया. डोमेस्टिक टॅरिफ एरिया म्हणजे काय लोकल मार्केट म्हणजे जे तुम्ही मटेरियल जे फॉर एक्झाम्पल आता चार्टमध्ये दाखवलं होतं की मलेशियातून आपण माल घेतो आणि USA ला विकतो तो इंडियाच्या लोकल मार्केटमध्ये आला नाही पाहिजे. should not enter in the domestic tariff area. Second, considering that in some cases म्हणजे काही केसेसच्या बाबतीत the goods acquired may require certain specific processing or value addition म्हणजे त्यांना काही प्रोसेसिंग लागत असेल किंवा तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे रिपॅकिंग वगैरे करायचं असेल ब्रँडिंग त्यांचं काढायचं असेल तुमचं ब्रँडिंग फिक्स करायचं असेल किंवा अजून 2-3 वेगवेगळ्या कंट्रीतून वेगवेगळे पार्ट्स येत असतील ते पार्ट असेंबल करून तुम्हाला एक छोटी मशिनरी वगैरे काय मशिनरी बनवायची असेल तर द स्टेट ऑफ गुड्स सो ॲक्वायर्ड मे अलाउड ट्रान्सफॉर्मेशन सब्जेक्ट टू द एडी बँक बिंग सॅटिस्फाईड विथ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स अँड बोनाफाईड ऑफ द ट्रान्झॅक्शन. हे तुम्हाला सर्व करायला अलाउड आहे. पण कधी एडी बँक म्हणजे कोणची तुमची जी बँक तुमचे फॉरेन ट्रान्झॅक्शन बघते ती सॅटिस्फाईड झाली पाहिजे आणि बँकेचं काम नाहीये की पोर्टमध्ये जाऊन किंवा इतर ठिकाणी जाऊन की ती फिजिकली चेक करणे. देअरफॉर इट इज डिपेंड ऑन द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणजे त्यांना ते प्रॉपर तुम्हाला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स द्यावे लागतील. जर ते डॉक्युमेंटरी एव्हिडन्सने सॅटिस्फाय झाले आणि ते अंडरस्टूड झाले की तुमचं बोनाफाईड प्रामाणिक ट्रान्झॅक्शन आहे तर तुम्हाला ते ट्रान्सफॉर्म
करायला अलाउड करतात, ट्रान्सफॉर्मेशन्स अँड व्हॅल्यू ॲडिशन करायला अलाउड करतात. पॉईंट 3, the MTT shall be undertaken for the goods that are permitted for export and import under the prevailing foreign trade policy of India as on date of shipment. याचा अर्थ काय? तुम्हाला माहित असेल, तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काम करता, एव्हरी 5 वर्षानंतर फॉरेन ट्रेड पॉलिसी अनाऊन्स केली जाते. त्याच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात आणि एव्हरी एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट हॅज टू बी गव्हर्न अंडर फॉरेन ट्रेड पॉलिसी. तर यामध्ये पण जे गुड्स तुम्ही ट्रेड करता, ज्या थर्ड कंट्रीतून घेता आणि थर्ड कंट्रीला एक्सपोर्ट करता, ते फॉरेन ट्रेड पॉलिसीनुसार अलाउड करावं. हा पॉईंट थोडा क्रिटिकल आहे आणि अंडरस्टँड करायला पण प्रॉब्लेम आहे. हा क्लॉज का टाकला त्याची पण क्लॅरिटी नाही आहे. जर फॉर एक्झाम्पल आपण मगाशी यामध्ये मलेशियातून US मध्ये माल चाललाय, आता मलेशियातून मटेरियल US मध्ये जात असेल तर मलेशिया कस्टममधून ते पास होणार सप्लाय कंट्रीतून, राईट. मग त्यांचं कस्टम जर अलाव करत असेल आणि USAचं कस्टम तर अलाव करत असेल इम्पोर्ट करण्यासाठी, तर भारताच्या फॉरेन ट्रेड पॉलिसीला त्याला ऑब्जेक्शन असावं नसावं ऍक्च्युली. फक्त ते प्रोहिबिटेड आयटमच्या बाबतीत समजू शकतो की गुड्स ॲज पर फॉरेन ट्रेड पॉलिसी शुड बी ट्रेडेड. जर दोन कंट्रीला त्या पर्टिक्युलर प्रोडक्टमध्ये प्रॉब्लेम नसेल, त्यांच्या कस्टमला सप्लाईंग कंट्रीच्या कस्टमला प्रॉब्लेम नसेल आणि इम्पोर्टिंग कंट्रीच्या कस्टमला पण प्रॉब्लेम नसेल, दोन्ही कस्टममधून पास असेल, तर इंडियाला प्रॉब्लेम नसावा. ओके, चौथा पॉईंट सॉरी. ऑल रूल्स अँड रेग्युलेशन डायरेक्शन ॲप्लिकेबल टू द एक्सपोर्ट and import shall be complied with the export leg and import leg respectively. याचा अर्थ काय? म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट साठी जे रूल्स अँड रेग्युलेशन जे फ्रेम केलेले आहेत इंडियन कस्टमने, RBI ने, ते सर्व MTT ट्रान्झॅक्शन साठी ऍप्लिकेबल आहेत. फक्त एक्सपोर्ट डिक्लेरेशन फॉर्म म्हणजे तुमचं शिपिंग बिल आणि HDF फॉर्म त्याची गरज नाही, आणि बिल ऑफ एंट्री, इम्पोर्टमध्ये बिल ऑफ एंट्री लागते, त्याची गरज नाही. का हे काढले आहेत? कारण तुमचे गुड्स इंडियाच्या बॉर्डरमधून पास होतच नाहीत, इंडियन लँडमधून एक्सपोर्ट होत नाही, तर इंडियन कस्टममध्ये ते गुड्स येणारच नाही. त्यामुळे HDF फॉर्म आणि शिपिंग बिल फाईल होणारच नाही. त्यामुळे हे डॉक्युमेंट एक्झाम केलेले आहेत MTT मध्ये. कारण मलेशियातून USME किंवा एनी थर्ड कंट्री माल जात असेल, इंडियन कस्टममध्ये येत नसेल, तर शिपिंग बिल फाईल होणारच नाही आणि इम्पोर्ट बिल ऑफ एंट्री फाईल होणारच नाही. त्यामुळे हे दोन डॉक्युमेंट एक्झम्प्टेड केलेले आहेत MTT मध्ये. गाइडलाइन नंबर 6, AD bank shall satisfy itself with the bona fides of transactions. Further, KYC AML guidelines shall be scrupulously adhered by AD bank while handling such transaction. याचा अर्थ काय? AD बँकेचा रोल आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहे की हे ट्रान्झॅक्शन बोनाफाईड आहे की नाही चेक करायचं, प्रामाणिक ट्रान्झॅक्शन आहे की नाही चेक करावं, आणि बाकी सगळं KYC AML गाईडलाईन्स त्या नॉर्मल आपल्याला गाईडलाईन्स असतात, ते आपण अडेअर केलं आहे की नाही ते चेक करायचं. पॉईंट 7, द एंटायर मर्चंटिंग ट्रेड इज टू बी रूटेड थ्रू सेम बँक. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. हे ट्रान्झॅक्शन आहे ते एकाच बँकेतून करायचं आहे. म्हणजे इम्पोर्ट तुम्ही एका बँकेत कराल आणि एक्सपोर्ट ट्रान्झॅक्शन एका बँकेत कराल तर तसं अलाउड नाही आहे. कारण या पूर्ण MTT ट्रान्झॅक्शन मध्ये कस्टम इन्व्हॉल्व नाही आहे आणि सर्व रिस्पॉन्सिबिलिटी बँकेवर टाकली गेलेली आहे. त्यामुळे बँकेच्या फ्लेक्झिबिलिटीसाठी आणि ट्रान्झॅक्शनवर प्रॉपर कंट्रोल राहण्यासाठी RBI ने हे निर्बंध लादले आहेत की एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट ट्रान्झॅक्शन एकाच बँकेतून करावं. The AD bank shall verify the document like invoice, packing list, transport document, insurance document. If original are not available, non-negotiable copies duly authenticated by the bank handling document may be taken and satisfy itself about the genuineness of the trade. The AD bank may, if satisfied, rely on online verification of bill of lading where we will on the website of International Maritime Bureau or airline website check facility. However, the AD bank shall ensure that requisite details are made available and retrievable at the time of inspection, audit, investigation of the transaction.
या क्लॉजनं जर तुम्हाला समजलं असेल, सर्व रिस्पॉन्सिबिलिटी ही तुमच्या बँकेवर टाकलेली एडी बँक. त्याचं बँकेचं काम आहे दोन्ही लेग टॅली करायचे, गुड डिस्क्रिप्शन चेक करायचं, प्रॉफिट मार्जिन चेक करायचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं. कारण तुमच्या नॉर्मल एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं काम कस्टमचं असतं आणि गुड्सचं व्हेरिफिकेशन करायचं काम कस्टम. इथे गुड्स एका कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीमध्ये जातात, त्याचं व्हेरिफिकेशन पॉसिबल नाही आहे. मग व्हेरिफिकेशन कोणत्या बेसिसवर करणार, तर डॉक्युमेंटच्या बेसिसवर करणार आणि जेन्युइननेस ऑफ द डॉक्युमेंट. पण इथे कस्टम इन्व्हॉल्व नाही आहे. ॲट द टाइम ऑफ एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडियन कस्टम इज नॉट इन्व्हॉल्व. मग पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी बँकेकडे येते. तर बँकेचं काम आहे पूर्ण ट्रान्झॅक्शन चेक करायचं, जेन्युइननेस ऑफ द ट्रान्झॅक्शन चेक करायचं आणि त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन पूर्ण कीप आईज ऑन ट्रान्झॅक्शन, म्हणजे ट्रान्झॅक्शनवर पूर्ण डोळे उघडे ठेवून पाहावं. त्याचं टेनर वगैरे बरोबर आहे की नाही ते पाहावं, मार्जिन आहे की नाही पाहावं. सर्व रिस्पॉन्सिबिलिटी एडी बँकवर टाकण्यात आलेली आहे. पॉइंट नंबर 8. The entire MTT shall be completed within overall period of 9 months. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, लक्षात आहे. हा पूर्ण ट्रान्झॅक्शन एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट यामध्ये या ट्रान्झॅक्शनला एमटीटीला दोन लेग असतात. एक इम्पोर्ट असतो आणि एक एक्सपोर्ट असतो. इम्पोर्ट करून दुसऱ्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करायचं. हे दोन्ही ट्रान्झॅक्शन मॅक्झिमम 9 मंथच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत. किती टाइम दिलाय, ओव्हरऑल पिरियड ऑफ 9 मंथ. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. and there shall not be outlay of फॉरेन एक्सचेंज बियॉन्ड 4 मंथ. हा पण इम्पॉर्टंट पॉइंट आहे. म्हणजे दोन्ही पेमेंटमध्ये, याचा अर्थ काय होतो, दोन्ही पेमेंटमध्ये 4 महिन्याच्या वरती गॅप नसावा. द कमेन्समेंट ऑफ डेट ऑफ मेन्शन ट्रेड शॅल बी डेट ऑफ शिपमेंट, एक्सपोर्ट लेग रिसिप्ट और इम्पोर्ट लेग पेमेंट, विच एवर इज द फर्स्ट, जे पहिले येईल ते. आणि कम्प्लिशन ऑफ डेट शॅल बी डेट ऑफ शिपमेंट, एक्सपोर्ट लेग रिसिप्ट और इम्पोर्ट लेग पेमेंट, विच एवर इज द लास्ट. म्हणजे तुम्हाला पॉईंट दिलेला आहे कुठून ट्रान्झॅक्शन काउंट करायचं, ट्रान्झॅक्शनचा पिरियड कुठून काउंट करायचं या पॉईंट नंबर 8 मध्ये दिले आहे आणि तुमचा ट्रान्झॅक्शनचा पिरियड कुठे संपतो या पॉईंट मध्ये 8 मध्ये दिले आहे. म्हणजे ओव्हरऑल जे तुमचं ट्रान्झॅक्शन आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट याच्यामध्ये इम्पोर्टरला जर तुम्ही पेमेंट केलं असेल ॲडव्हान्स, तर एक्सपोर्टचं पेमेंट तुमचं 4 महिन्याच्या आत येणं बंधनकारक आहे. म्हणजे दोन्ही पेमेंटमध्ये 4 महिन्याच्या वरती गॅप नसावा, म्हणजे आउटले 4 मंथचा नसावा. म्हणजे एक्सपोर्टर इम्पोर्टर जो पण आहे इंडियन एक्सपोर्टर इम्पोर्टर आणि कंट्री 4 महिन्याच्या वरती आउट ऑफ फंड नसावं. त्यासाठी ही गाईडलाईन टाकण्यात आली आहे. गाईडलाईन नंबर 9. शॉर्ट टर्म क्रेडिट either way of supplier credit or buyer credit may be extended for the MTT to the extent not backed by advance remittance of the export leg. याचा अर्थ काय की इम्पोर्टरला जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर तुम्ही पेमेंट करू शकता. ॲडव्हान्स पेमेंट करू शकता, सर्टन पर्सेंटेज ॲडव्हान्स पेमेंट करू शकता. बट इट शुड नॉट बी बॅक बाय ॲडव्हान्स रेमिटन्स बाय एक्सपोर्ट लेग. म्हणजे एक्सपोर्टरकडून पेमेंट घेतलं असेल तर तुम्हाला बँकेकडून लोन घेता येणार नाही. एक्सपोर्ट लेग पेमेंट आलं असेल तर तुम्ही बँकेकडून लोन घेऊन इम्पोर्टर पेमेंट करणार, मग ते एक्सपोर्ट लेग घेतलेलं पेमेंट तुम्ही इम्पोर्टरला पेमेंट तेच पेमेंट वापरावं. इन्क्लुडिंग डिस्काउंटिंग ऑफ एक्सपोर्ट लेग बाय एडी बँक. म्हणजे एक्सपोर्ट लेगचं डॉक्युमेंट तुम्हाला पार्टीला पाठवत असतात आणि त्याचा युजान स्प्रेड असेल 30 days 90 days नंतर पेमेंट येत असेल आणि इम्पोर्टरला पेमेंट तुम्हाला अगोदर करायचं असेल तर आपण काय करतो, एक्सपोर्ट डॉक्युमेंट डिस्काउंट करतो आणि फंड रेज करतो. ते डिस्काउंटिंग प्रोसिजर जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला बायर अँड सप्लायर क्रेडिट अवेलेबल नसणार. हायवर लेटर ऑफ अंडरटेकिंग, लेटर ऑफ कम्फर्ट शॅल नॉट बी इश्यूड बाय सप्लायर और बायर क्रेडिट. याचा अर्थ काय आहे की तुम्ही डिस्काउंटिंग करून एक्सपोर्ट प्रोसिजर रेज करता तर सेम फंड तुम्ही इम्पोर्टरला वापरा. तुम्हाला डबल फंडिंग मिळणार नाही. एका ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही कराल, एक्सपोर्टरकडून फंड आलाय तो दुसरीकडे वापराल आणि एक्सपोर्ट डॉक्युमेंट डिस्काउंट कराल, ओके, किंवा बायर्स क्रेडिट सप्लायर क्रेडिट करून सप्लायर, हे डबल फंडिंग अलाउड नाही आहे. तर स्टॉप द डबल फंडिंग, त्यासाठी हा क्लॉज दिलेला आहे. नाउ क्लॉज नंबर 10. Any receipt of export leg prior to the payment of import leg may be parked in either in EFC account. म्हणजे एक्सपोर्ट लेग इम्पोर्ट लेगचं पेमेंट तुम्हाला लेट करायचं पण एक्सपोर्ट लेगचं पेमेंट तुमचं अगोदर येत असेल
तर तुम्ही ते EFC अकाउंटमध्ये पार करू शकता. EFC अकाउंट म्हणजे फॉरेन फंड ट्रान्झॅक्शन, म्हणजे तुम्हाला फॉरेन आलेला असेल डॉलर युरो बिरो, ते ॲज इट इज त्याच्यामध्ये पार केले जातात इन फॉरेन करन्सी. ते इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट होत नाहीत. ते त्या अकाउंटमध्ये EFC अकाउंटमध्ये तुम्ही पार करू शकता. ऑर इंटरेस्ट बेअरिंग अकाउंट, तुमचं INR इंटरेस्ट बेअरिंग अकाउंट त्याच्यामध्ये पार करू शकता. INR इंटरेस्ट बेअरिंग अकाउंटमध्ये पार करायचं असेल तर तुम्हाला ते कन्वर्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी कन्व्हर्जन पण अलाउड केल्याचं आहे. स्टील द इम्पोर्ट लेग लायबिलिटी अरायझेस, जोपर्यंत एक्सपोर्ट लेगचं पेमेंट रिव्ह्यू होत नाही तोपर्यंत EFC अकाउंटमध्ये तुम्ही पार करू शकता, किंवा तुमचा INR अकाउंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते पार करू शकता इंटरेस्ट अर्न करण्यासाठी. इट शॅल बी स्ट्रिक्टली इयरमार्क ऑर लीन मार्क, हा फंड स्ट्रिक्टली इयरमार्क और लीन मार्क केला असेल फॉर द पेमेंट ऑफ इम्पोर्ट लेग and liability of import leg as soon as it arise shall not be extinguished out of this fund without any delay. म्हणजे हा फंड जो पार केला असेल तो तुमच्या इम्पोर्ट लेगसाठी मार्क केला जाणार आहे. मग तो आलेला फंड तुम्ही दुसरीकडे कुठेही वापरला जाणार नाही याची बँक काळजी घेणार आणि तो तुम्हाला इम्पोर्ट लेगसाठीच द्यावा लागेल. इन सच रिसिप्ट आर केप इन इंटरेस्ट बेअरिंग INR अकाउंट. इंटरेस्ट बेअरिंग INR अकाउंटमध्ये तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्हाला हेजिंग करायला अलाउड करते at the request of its customer. As per the extract regulation, no fund or fund based liability shall be extended against this balance. म्हणजे हा फंड तुमचा EFC अकाउंटमध्ये पडला आहे किंवा INR अकाउंटमध्ये पडला आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काही क्रेडिट फॅसिलिटी पाहिजे असेल, तर बँकिंग क्रेडिट फॅसिलिटी एक्सटेंड करायचं तर ते अलाउड करण्यात जाणार नाही, कारण हा फंड स्ट्रिक्टली तुमच्या इम्पोर्ट पेमेंटसाठी वापरला जाणार आहे. त्यासाठी नो क्रेडिट फॅसिलिटी ऑन दिस पार्क फंड, त्या पार्क फंडवर नो क्रेडिट फॅसिलिटी, कोणती क्रेडिट फॅसिलिटी दिली जाणार नाही. क्लॉज नंबर 11. In case of discounting of export leg LC, where the payment for import leg is still to be made, even if partially, the proceeds shall be utilized in the manner prescribed at point number 28 above. Discounting proceed will be lien mark. याचा अर्थ काय, जर इम्पोर्ट पेमेंट तुमचं ड्यू झालं नसेल, वेळ असेल आणि इम्पोर्ट पेमेंट तुमचं अगोदर आलं असेल तर तो पण लीन मार्क केला जाणार. आणि जरी तुम्ही डिस्काउंटिंग केलं एक्सपोर्ट लेग बिल आणि तो फंड रेज केला तो पण लीन मार्क केला जाणार जोपर्यंत तुमची इम्पोर्ट लेग पेमेंट ड्यू होत नाही तोपर्यंत. तो बाकी कुठेही वापरला जाऊ शकत नाही. पॉइंट नंबर 12. The payment of import leg may be also be allowed to be out of balances in EFC account of the merchant trader. It is applicable to make import payment first. म्हणजे तुमचं इम्पोर्ट पेमेंट जर अगोदर द्यायचं असेल तर तुम्ही EFC अकाउंटमधून देऊ शकता. पॉइंट नंबर 13. Merchanting trader may be allowed to make advance payment for the import leg on the demand made by the overseas supplier. In case where inward remittance from the overseas buyer is not received before the outward remittance to the overseas supplier, AD Bank may handle such transaction based on its commercial judgment. It may allowed, however, be ensured that any such advances payment for the import leg beyond $500,000 per transaction shall be made against bank guarantee or unconditional irrevocable standby letter of credit from the International Bank of Repute. Overall prudential limit on the allowing such advance payment by a customer may be fixed by AD Bank. याचा अर्थ काय, तुमचं एक्सपोर्ट लेग पेमेंट लेट येणार आहे आणि इम्पोर्ट पेमेंट लवकर द्यायचं, सपोज ॲडव्हान्स द्यायचे किंवा ॲट साईड द्यायचे, तर हे तुम्हाला अलाउड आहे. पण समोरून ट्रान्झॅक्शन जेन्युइन पाहिजे, समोरून एक्सपोर्ट साईडने बँक गॅरंटी पाहिजे किंवा एक्सपोर्ट एक LC ओपन केलेला असला पाहिजे, तो पण एका रेप्युटेड बँकने केलेला असला पाहिजे. यामध्ये कॅप केलेली आहे, जर ॲडव्हान्स पेमेंट द्यायचं असेल तर $500,000 पर्यंत तुम्ही इम्पोर्टला ॲडव्हान्स पेमेंट देऊ शकता. लोकलमध्ये पण तुम्हाला माहिती आहे 200,000 ॲडव्हान्स पेमेंटसाठी कॅप आहे, तसं MTT साठी 500,000 ॲडव्हान्स पेमेंट कॅप आहे. ही पण वाढू शकते जर तुमच्या बँक सॅटिस्फाय झाली तर. ओके, म्हणजे ॲडव्हान्स पेमेंटवर सर्टन कॅप दिलेली आहे या क्लॉजनुसार, दॅट यू हॅव टू अंडरस्टँड. क्लॉज नंबर 14. Letter of credit to the supplier for the import leg is permitted against confirmed export order.
म्हणजे समोरची एक्सपोर्ट ऑर्डर असेल तरच इम्पोर्ट एलसी तुम्ही ओपन करू शकता. कीपिंग इन व्ह्यू द फॉरेन एक्सचेंज आउटले ऑफ 4 मंथ, म्हणजे इथे टेनर ब्रीच केला असेल 4 महिन्याचा. तुम्हाला सांगितलं दोन्ही फंड मध्ये 4 महिन्याचा गॅप नसावा. याचा अर्थ काय की तुम्ही एक्सपोर्ट लेगचं पेमेंट 4 महिन्यानंतर येत असेल, तुम्ही इम्पोर्ट लेग एलसी ॲट साईट ओपन करू शकता. जर एक्सपोर्टचा पेमेंट 2 महिन्याने येत असेल तर इम्पोर्ट लेगला तुम्ही 2 महिन्याचा 60 डेजचा इम्पोर्ट एलसी ओपन करू शकता. म्हणजे टेनर इथे ब्रीच केलेला आहे. म्हणजे दोन्ही पेमेंटमध्ये 4 महिन्याच्या वरती गॅप नसावा. त्यासाठी म्हणजे इम्पोर्ट एलसी ओपन करताना तुम्ही एक्सपोर्ट लेगला तुमचा युजन स्प्रेड असेल तेवढा युजन स्प्रेड तुम्हाला कमी करून इम्पोर्ट लेगमध्ये एलसी ओपन करावा लागेल मायनस करून. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत 4 महिन्याचा गॅप असू नये. द कम्प्लिशन ऑफ MTT विथिन 9 मंथ आणि प्लस पूर्ण ट्रान्झॅक्शन 9 मंथमध्ये कंप्लीट झालं पाहिजे. सब्जेक्ट टू द कंप्लायन्स ऑफ द इन्स्ट्रक्शन इश्यूड बाय द डिपार्टमेंट ऑफ बँकिंग रेग्युलेशन ऑन गॅरंटीज अँड को ॲक्सेप्टन्स ॲज मेन्शन फ्रॉम टाइम टू टाइम. पॉईंट नंबर 15. AD बँक शॅल इन्श्युअर 1-to-1 मॅचिंग इन केस ऑफ MTT. म्हणजे दोन्ही ट्रान्झॅक्शन 1-to-1 मॅच झालं पाहिजे. रिपोर्ट ऑफ डिफॉल्ट इन केस इफ एनी लेग बाय द ट्रेडर टू द कन्सर्न रिजनल. म्हणजे डिफॉल्ट झाला कोणत्याही केसमध्ये एक्सपोर्ट और इम्पोर्ट तर रिजनल ऑफिसमध्ये इमिडिएटली रिझर्व्ह बँकेचे AD बँकने कळवलं पाहिजे. ऑन हाफ इयरली बेसिस इन द फॉर्मॅट ॲज अनेक्झर विथिन 15 days फ्रॉम द क्लोज ऑफ इच हाफ इयर. म्हणजे जून आणि डिसेंबरमध्ये AD बँकने RBI ला रिपोर्ट केलं पाहिजे. पॉईंट नंबर 6. Merchant trader with outstanding of 5% or more on their annual export earnings shall be liable for caution listing. हा लोकलमध्ये पण क्लॉज आहे. एक्सपोर्टमध्ये तुमचे आउटस्टँडिंग म्हणजे डिफॉल्ट केसेस असतील 5%च्या वरती तर तुम्हाला कॉशन लिस्टमध्ये टाकलं जाईल. 17. The merchanting trade shall be genuine trader of goods, not mere financial intermediary. म्हणजे हे ट्रान्झॅक्शन जेन्युइन असलं पाहिजे, फक्त फायनान्स करायच्या हिशोबाने ट्रान्झॅक्शन असलं नाही पाहिजे. म्हणजे इंडियन बँकेतून फंड घ्यायचा फक्त फायनान्स करायचा तर तसं ट्रान्झॅक्शन नसलं पाहिजे. कन्फर्म ऑर्डर मस्ट बी रिसिव्ड बाय देम फ्रॉम द ओव्हरसीज बायर. AD bank shall satisfy themselves about the capabilities of the merchanting trade to perform the obligation under export order. The merchanting trade shall result in profit which shall be determined by subtracting import payment and related expenses from the import proceed for the specific MTT. म्हणजे इम्पोर्टचे सर्व आणि एक्सपोर्टचे सर्व खर्च वजा करून तुम्हाला प्रॉफिट मार्जिन असलंच पाहिजे. नुसतं फायनान्शियल बॅक करून हे ट्रान्झॅक्शन करायचं नाही आहे. आता MTT ट्रान्झॅक्शन करताना तुम्हाला AD बँकला सर्टन डिक्लेरेशन द्यावे लागतात. हे सर्व डिक्लेरेशन दिले आहेत ABCDEF. हे तुम्हाला RBIच्या गाईडलाईन्सवर पण मिळतील डिक्लेरेशन. हे तुम्ही ट्रान्झॅक्शन सुरुवात करायच्या अगोदर AD बँकला डिक्लेरेशन देणे गरजेचं आहे. GHIJKI हे सर्व डिक्लेरेशनचे पार्ट्स आहेत. त्याचबरोबर तुम्हाला फेमा डिक्लेरेशन पण हे RBI ला द्यावं लागतं थ्रू AD बँक. इट इज कंपल्सरी. हे तुम्हाला RBIच्या गाईडलाईन्समध्ये मिळेल. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल मर्चंटिंग ट्रेड काय आहे आणि कोणकोणते गाईडलाईन्स अडहेर करावे लागतील. मी आता 2 मिनिटं द्या, मी तुम्हाला शालिनी इंटरनॅशनल माझी कंपनी काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतो त्याच्याबद्दल तुम्हाला ब्रीफमध्ये सांगतो. आम्ही प्री शिपमेंट पोस्ट शिपमेंट डॉक्युमेंटेशन करतो. LC ट्रान्झॅक्शन मधले डॉक्युमेंटेशन क्लीन करायचं आम्ही काम करतो. तुम्हाला माहित आहे LC डिस्कन्सी आली तर बँकेला $100-200 जातात, अननेसरी वेस्ट होतं आणि तुमचं पेमेंट कस्टमरच्या रिक्सवर असतं. तो ज्यावेळी पेमेंट करेल त्यावेळी तर डॉक्युमेंट क्लीन असेल तर तुम्हाला बँकेला पेमेंट द्यावेच लागतात. आम्ही डॉक्युमेंट क्लीन करतो. आम्ही कस्टम क्लिअरन्स इम्पोर्ट क्लिअरन्स करतो. आम्ही शिपिंग लॉजिस्टिक करतो. आमच्याकडे चांगले सी रेट आणि एअर रेट आहेत. आम्ही ट्रेड फायनान्समध्ये पण हेल्प करतो. आम्ही फॅक्टरिंग पण करतो. आम्ही चार्टरिंग पण करतो. हँडीमॅक्स वेसल सुपरमॅक्स करतो. DGFT रिलेटेड काम पण करतो. सिस्टीम ऑडिट पण करतो आणि GST रिटर्न रिफंड. तुम्हाला कोणत्या प्रकारची सर्व्हिस पाहिजे असेल तर पुढील साधावा. आणि डेफिनेटली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना रिकमेंड करा. थँक्यू मित्रांनो. आता नेक्स्ट सब्जेक्टसाठी मिळू.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक यू व्हेरी मच.